आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्या आमच्यासाठी सुद्धा, कारण पावसानं ब्रेक दिलाय आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती गंभीर झाली आहे। अक्षरशः पावसाची ओढ आहे आणि त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत। मोसमी पावसाच्या हंगामावरती एल निनोचा मोठा प्रभावही दिसू लागलाय। कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला होता, मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातले बहुतांश जिल्हे आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। त्यामुळे राज्यातला निम्मा भाग हा दुष्काळाच्या सावटाखाली आहे। राज्यात आतापर्यंत 59% इतकेच क्षेत्रावरती पेरणी झालेली आहे। गेल्या वर्षी याच काळात 82% क्षेत्रावरती पेरण्या झालेल्या होत्या। कोकण, पुणे, कोल्हापूर हे विभाग यामध्ये पिछाडीवरती आहेत। अमरावती विभागामध्ये सर्वाधिक 81% पेरणी झाली आहे। तर पेरण्या कमी झाल्यानं शेतकरी मात्र चिंतेत आहे। याचा मोठा फटका जो आहे तो अन्नधान्याच्या उत्पादनावरती होणार आहे। त्यामुळे महागाई वाढण्याची ही भीती व्यक्त केली जाते। तर मराठवाड्यामध्ये यंदा पावसानं पूर्णपणे निराशा केली आहे। पावसाच्या सततच्या अनिश्चिततेमुळे आणि दीर्घ खंडामुळे संपूर्ण मराठवाड्यात खरीप पेरणीचा वेग कमालीचा मंदावलेला दिसतोय। जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलै उजाडला तरीही परिस्थिती सुधारलेली नाहीये। दमदार पावसाअभावी शेतकरी चातकासारखी अक्षरशः काळ्या ढगांची वाट पाहतोय। पेरण्या खोळंबल्यात, त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे ढगच जास्त गडद झालेत। तर जवळपास आता महत्त्वाच्या पिकांचा पेरणीचा वेळ देखील संपलेला आहे। तसंच पेरणीची आकडेवारी ही मराठवाड्यातील या भीषण वास्तवाची साक्षही देते। 10 जुलै अखेरपर्यंतच्या अहवालानुसार मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ 64% पेरण्या पूर्ण झाल्यात। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, खरं तर मराठवाड्यामध्ये आतापर्यंत किती पेरणी अपेक्षित होती आणि सध्याची स्थिती, येत्या काळात कसा पाऊस असेल, काय अंदाज? प्रज्ञा, नक्कीच आपण जर 1-2-3 वर्षाचा मराठवाड्याचा विचार केला तर 93, 94, 90% वरती सगळी पेरणी असायची। मात्र आता जुलै संपत म्हणजे अर्धा संपत आला आहे आणि तेव्हापर्यंत आकडेवारी जर बघितली तर फक्त 64% ही पेरणी झालेली आहे। म्हणजे 36% जवळपास जो आहे तर गॅप आहे, म्हणजे 36% ही पेरणी घसरलेली आहे। त्यामुळे हा चिंतेचे ढग आहे, कारण मराठवाड्यात आपण बघतो की सुरुवातीपासून दमदार असा पाऊस झालेला नाही। मराठवाड्याची 11 मोठी धरणं जर विचार केली, अजूनही एकही धरण पूर्णपणे भरलेलं नाही। काही 2 ठिकाणी तर 0 एवढं पाणीसाठा धरणांमध्ये आहे। त्यामुळे हे चिंतेची बाब आहे। आणि आता खास म्हणजे एक महत्वाचा शेतकऱ्यांसाठी नवीन संकट म्हणजे काही महत्वाची पिकं, म्हणजे जर आपण कापूस, सोयाबीन यासारखी पिकांचा विचार केला तर त्यांचा पेरणीचा वेळ देखील आता जवळपास संपलेला आहे। कारण आता जर ती पेरणी केली तर जे अभ्यासक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्या पिकांची जी उत्पन्न आहे त्यात मोठ्या प्रमाणात घट होते आणि ते परवडणारं शेतकऱ्यांना नसतं, कारण जेवढे पैसे लावले तेवढे सुद्धा निघणार नसतात। त्यामुळे सहसा शेतकरी आता पेरणी करणार नाही या मनस्थितीत आहे, कारण जर पेरणी केली तरी तो घाट्याचा सौदा असेल। त्यामुळे यावेळेस हे जे 36% शेतकरी पेरणीपासून वंचित राहिलेले आहे, त्यांची पेरणीच यावेळेस म्हणजे या खरीप हंगामात होणार नाही असं जवळपास दिसतंय। मक्का सारख्या असतील किंवा ज्वारी सारखी पिकं असतात ज्यातून जनावरांना चारा निर्माण होतो, त्यांची देखील पेरणी मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे। आणि त्यामुळे फक्त पिण्याचा पाण्याचा प्रश्न किंवा शेतीची प्रश्न नाही, तर जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न देखील मोठा संकट घेऊन उभं राहणार आहे। त्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट आपल्याला पाहायला मिळतंय। आता पावसाचा कालावधी अर्धा उलटलेला आहे, आता अर्धा कालावधी राहिलेला आहे। आणि जी माहिती मिळते अल निनोचं संकट आपण पाहतो त्यानुसार पाऊस यावर्षी कमीच असणार आहे। आणि जर अशीच परिस्थिती पुढे राहिली तर जुलै ऑगस्टच्या शेवटी मराठवाड्यात भीषण पाणी टंचाईचे चटके जाणवू शकतात। आत्ताच अनेक भागांमध्ये पावसाळा सुरू आहे, 1.5 महिना उलटलेला आहे, मात्र अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। काही गावं अशी की तिथे पहिल्या दिवसापासून पाऊसच झालेला नाहीये। जालन्यातील भोकरदन मधलं आपण असंच एक गाव बघितलं होतं, त्या ठिकाणी देखील पेरणी झाली नव्हती। त्यामुळे असे अनेक वेगवेगळे गावं आहेत किंवा परिसर आहे जिथे अजून पाणीच म्हणजे पाऊसच पडलेला नाही। त्यामुळे हे मोठं संकट मराठवाड्यावर यंदा पाहायला मिळतं। नक्कीच, आणि त्यामुळे अर्थातच येत्या काळामध्ये यावरती कशा स्वरूपामध्ये उपाय योजले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।
आणि आता वळूयात नाशिककडे, कारण नाशिक जिल्ह्यात सुद्धा यंदा चांगला पाऊस झाला असं वाटलं असलं तरी केवळ 34%च खरीप पेरण्या झाल्यात. पावसामध्ये खंड पडला आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोरचं संकट इथे देखील वाढलेलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. सोयाबीन, मका, बाजरीसह खरीप पिकांच्या पेरणीला त्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत. दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा अजूनही व्यक्त होतीये. त्यामुळे केवळ मराठवाडा किंवा विदर्भातलेच काही भाग नव्हे तर नाशिकमध्ये सुद्धा अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तो बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यांचा मोठा फटका बसलाय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 800 तक्रारी नोंदवल्या गेल्यात आणि यातल्या 300 तक्रारी या घाटाखालील खामगाव तालुक्यातून आहेत. या प्रकरणात मंत्री आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्र्यांकडे धाव घेतली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. तर राज्यात बोगस बियाण्यांचा प्रचंड सुळसुळाट झालेला आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उद्भवलंय. वर्ध्यामध्ये पेरलेलं सोयाबीन उगवलं नाहीये आणि त्यामुळे चिंता चांगलीच वाढली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये आतापर्यंत 305 तक्रारी दाखल झाल्यात. त्यापैकी सर्वाधिक 181 तक्रारी देवळी तालुक्यातल्याच आहेत. तर तिकडे आर्वी आष्टी तालुक्यामध्ये सुद्धा ही स्थिती आहे. आता याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी शेतकरी करतायत. वारंवार बोगस बियाण्यांचा प्रश्न हा असाच दरवेळी आवाजून उभा राहतोय. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. निलेश बंगाले आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. निलेश, एकंदरीतच आपण ही परिस्थिती बघतोय कशा पद्धतीनं उद्भवलेली आहे. दरवर्षी बोगस बियाण्यांचा प्रश्न असतो, अजूनही त्यावरती उत्तर का मिळत नाही आणि यावेळेला तक्रारी चांगल्याच वाढल्या आहेत. नक्कीच प्रज्ञा, आता जर आपण बघितलं तर आता आम्ही अधिक कितीक हाल सोसावे आणि कितीक समस्येला सामोरं जावे असा प्रश्न जो आहे तो शेतकरी विचारत आहे. कारण वर्धा जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांनी अगदी उच्चांक गाठला आहे. 305 तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या असून त्यापैकी 181 ज्या तक्रारी आहेत ना ह्या एकट्या देवळी तालुक्यातल्या आहे. खरं म्हणजे नेहमीच या संदर्भात जनजागृती केली जाते कृषी विभागाकडून, परंतु हा बोगस बियाण्याचा माल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोच कसा हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. खरं म्हणजे शुक्रवारपर्यंत संध्याकाळपर्यंत 88% पेरण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या आहेत जिल्ह्यामधल्या आणि आता 3 ज्या समित्या आहेत या बोगस बियाण्यासंदर्भातल्या 3 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत, ज्या पंचनामे करतील, चौकशी करतील आणि त्यानंतर मग समोरली प्रोसेस होईल आणि या पंचनामे होईपर्यंत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करू नये असं सुद्धा जिल्हा कृषी कार्यालयाने सांगितलं आहे. परंतु जर हे लेट जर आले, समिती जर लेट आली चौकशी समिती, तर मग जो पिरियड आहे पेरणीचा तो फार जास्त होऊन जाईल आणि त्यामुळे उत्पादन क्षमता ही फार कमी होऊन जाईल असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर मांडला जातो. खरं म्हणजे या निमित्ताने पुन्हा एक प्रश्न असा उठतो या ठिकाणी की वारंवार कृषी केंद्र चालकांना सूचना दिल्या जातात की गुणवत्तापूर्वक बियाणे जे आहे हे शेतकऱ्यांना द्या, परंतु कृषी केंद्र चालक हे बियाणे देतातच कसे हा सुद्धा प्रश्न आहे. या संदर्भात कालच आपण विजय वडेट्टीवार यांच्याशी सुद्धा संपर्क साधला होता. त्यांनी सुद्धा कृषी मंत्र्यांशी ते बोलले होते आणि वारंवार हा प्रश्न जो आहे हा समोर येतोय. परंतु आणि जिल्ह्यातील सगळे आमदार आणि खासदारांनी सुद्धा हा प्रश्न लावून धरलेला आहे. परंतु माशी शिकते कुठं हा सुद्धा प्रश्न आहे. सगळेच जर सत्ताधारी पक्षातील लोक जर कामी लागले आहेत तर मग शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने सुरू होतोय. खरं म्हणजे कृषी जे बियाणे कंपनी आहे यांना सुद्धा दोष देण्यात येत आहे, पण यांना दोष देण्याबरोबरच कृषी केंद्र चालकही तेवढेच जबाबदार असल्याचं सुद्धा आता शेतकरी बोलून दाखवत आहे. प्रज्ञा, नक्कीच. आणि त्यामुळे अर्थातच या संदर्भातला प्रश्न हा आता निकाली लागायला हवा, कारण दरवेळेला बोगस बियाण्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, वेळही वाया जातो. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश. आता बातमी रत्नागिरीत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यामध्ये एक धक्कादायक कौटुंबिक वादाची घटना समोर आली आहे. लवकर उठा, सध्या शेतामध्ये लावणीचे दिवस आहेत, अजून झोपून राहिलात तर शेतीची कामं कशी होणार असा सल्ला दिल्याचा राग मनात धरून सुनेनं आपल्या 71 वर्षीय सासूला मारहाण केली आहे. रेहे गावणवाडी इथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. कौटुंबिक वादातनं घडलेल्या या प्रकाराची चिपळूण पोलिसांकडनं अधिक चौकशी देखील आता करण्यात येते.